गेले 2 ते 3 वर्ष झाली माननीय तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या दालनामध्ये बैठक झाली होती आणि बैठक झाल्यानंतर हे प्रकल्पग्रस्त जी मुलं आहेत ज्यांच्या जमिनी वेगवेगळ्या प्राधिकरणासाठी सिडकोनी संपादित केल्या, जसं आता नव्याने होत असलेलं विमानतळ, अगोदर झालेले प्रकल्प, महानगरपालिका, सिडको यात भविष्यामध्ये घेतलेली आमची प्रकल्पग्रस्तांची मुलं यांना समाविष्ट करून कायमस्वरूपी करावी म्हणून माझं दालनात मीटिंग झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तत्कालीन आदेश दिले होते. सर्व पेपर मागवले. आपण उत्तर महानगरपालिकेने मंत्री महोदयांनी व्यवस्थित दिलेलं आहे की पण ते करत नाही आणि आता त्यांचं असं म्हणणं आहे की शासनाने हा निर्णय घ्यावा. बारवी डॅमची मुलं शासनाने निर्णय घेऊन पालिकेत पाठवली, ती प्रकल्पग्रस्त आमच्या इकडे येऊ शकतात. मग आमची प्रकल्पग्रस्त मुलं आमच्या इथे 10-15 वर्ष काम करतात आहे. आज त्यांना खऱ्या अर्थाने भीक मागण्याची परिस्थिती आलेली आहे. अशी अवस्था आहे की आज आम्ही जमिनी देताना ज्या जमिनी दिल्या प्रकल्प उभे राहिले. आज देशामध्ये राज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकल्पासाठी आपण शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करता, पण आमची अवस्था बघून तिथले शेतकरी सुद्धा विचार करत असतात की या जमिनी द्यायच्या की नाही द्यायच्या. माझी शासनाला विनंती आहे की हे अधिवेशन पूर्ण व्हायच्या अगोदर आपण हा निर्णय घेणार का की जसा GR काढला बारवी डॅमसाठी तसा GR काढणार का आणि या मुलांना तात्काळ महानगरपालिकेमध्ये सेवेत कायमस्वरूपी करून घेणार का? मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य मंदाताईंनी सिडकोच्या बाबतीमधल्या प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न जो या ठिकाणी उपस्थित केला आहे. 2007 ते 2010 मध्ये कंत्राटी पद्धतीने आतापर्यंत सिडकोनं 545 लोकही घेतलेली आहेत आणि 545च्या 545 हे कायम करावे असा प्रस्ताव शासनाकडे आलेला होता. परंतु शासनाने असे निर्देश दिले की या संपूर्ण प्रकल्पग्रस्तांपैकी जाहिरात काढून अर्ज करून पात्र जे होतील तेच तुम्ही कायम केले पाहिजे आणि म्हणून 39 लोक ही सिडकोमध्ये पात्र झाली. सन्मान्य सदस्यांनी MIDCच्या बारवी डॅमचा जो उल्लेख केला ती वस्तुस्थिती खरी आहे की त्याच्यासाठी एक खास बाब म्हणून कॅबिनेट समोर जाऊन एक GR काढण्यात आला होता आणि त्याच्यानंतर प्रकल्पग्रस्तांना विविध महानगरपालिकेमध्ये आपण नोकरीमध्ये प्राधान्य दिलं आणि त्या ठिकाणी परमनंट केलं. तर तशाच पद्धतीची भूमिका या 164 मुलांच्या बाबतीमध्ये घेता येईल का हे नक्की तपासून बघितलं जाईल आणि त्याच्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल. मंदाताई म्हात्रेंनी जो विषय काढलेला आहे या बाबतीमध्ये माननीय तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या बरोबर 2 बैठका झाल्या. त्यावेळेला बारवी धरणामध्ये उंची वाढवताना ज्या लोकांच्या जमिनी गेल्या त्या लोकांना पहिल्या दिवसापासून महापालिकेच्या सेवेत परमनंट त्या ठिकाणी करण्यात आले. मी हा विषय त्याला काढल्यानंतर त्याला सांगण्यात आलं की बाई खास म्हणजे एकदा निर्णय घेतला तो सर्व लोकांना लागू होतो आणि माननीय मुख्यमंत्री तत्कालीन एकनाथजी शिंदेनी सांगितले की सिडकोमध्ये असलेली उरण, पनवेल आणि नवी मुंबईतली किंवा नवी मुंबई महापालिकेमध्ये असलेले MIDCचे प्रकल्पग्रस्त सिडकोचे जे टेम्पररी ठोक पगार, रोख पगार आहेत या सर्व घटकांना त्या ठिकाणी परमनंट करावा आणि मंदाताई म्हात्रेंनी जी मागणी केलेली ती रास्त आहे आणि तशा प्रकारची तुम्ही एकनाथजी शिंदे तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी दिलेले आदेश त्याच वेळेला ते पारित व्हायला पाहिजे. व्हॉट फॉर वी आर वेटिंग? कशासाठी थांबतोय आपण? मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, सन्माननीय मंत्री महोदय गणेश नाईक साहेबांनी जी भूमिका या संदर्भामध्ये मांडली आणि तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी ही बैठक घेतलेली होती अशा पद्धतीने हे रेकॉर्डवर आलेलं आहे. ती बैठक काय होती, त्याचे मिनिट्स काय होती ते तपासून बघितले जातील आणि त्या मिनिट्स प्रमाणे भविष्यामध्ये कार्यवाही केली जाईल. लक्षवेधी क्रमांक 5. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.